मंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या राहुरी खुर्द येथे भाडोत्री घेतलेल्या खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मज्जाव केल्याने 4 जणांनी मिळून एका ज्येष्ठ नागरिकास शिवेगाळ करून दगड, फायटर व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली. राहुरी तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असून राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील पवन गिरासे हा संपूर्ण राहुरी तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री करत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. मात्र काही त्याचा गुटखा विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पवन गिरासे याने 4 दिवसापूर्वी राहुरी खुर्द येथील शिवनेरी कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक उत्तम आप्पासाहेब गाडे याचे नातेवाईक प्रसाद बलभीम डोके याची खोली राहण्यासाठी भाडेतत्वावर घेतली होती. मात्र त्या खोलीमध्ये त्याने अनधिकृतपणे गुटखा ठेवण्यास चालू केले. दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान उत्तम गाडे याने पवन गिरासे याला सदर खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मज्जाव केला. त्यावेळी पवन गिरासे व इतर आरोपींनी मिळून उत्तम गाडे यांना शिवेगाळ करून दगड, फायटर व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच आम्ही येथेच राहणार आहोत, तुम्ही आम्हाला परत काही विचारले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या घटनेत उत्तम आप्पासाहेब गाडे व 69 वर्ष राहणार शिवनेरी कॉलनी राहुरी खुर्द तालुका राहुरी हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पवन दगडूसिंग गिरासे या 2 अनोळखी इसम अशा 4 जणांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 819/2024 भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) प्रमाणे मारहाण करून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर.